आणि योगामुळेच मी आज रवीजींची लाईफ पार्टनर बनलेली आमच्या रामदेव महाराजांमुळेच. हो, तिथेच सापडली होती रविवारला मी. हो, आणि रामदेव महाराजांनी नेहमी मला आशीर्वादच दिलाय आणि आपण त्याला फॉलो करताय. हसण्याची गंमत करण्याची गोष्ट वेगळी. आमची काकूने आता सांगितलं किरणताईनी की पैसे गेले तर कमवून घेऊ, पण स्वास्थ्य गेला तर परत आणता येणं कठीण आहे. कारण आमच्यासारखे लोक जेव्हा एखादे पेशंटला, जेव्हा आम्ही सरकारी हॉस्पिटलमध्ये गेलो की ॲक्सिडेंट झाला की काही, आजकालचे 25 वर्षाचे मुलांना हार्ट अटॅक येत आहे. किती वर्षाचे? 25 वर्षाचे मुलांना हार्ट अटॅक येते आणि 4-4, 5-5 स्टंट. जेव्हा त्या हार्टचे हॉस्पिटलमध्ये आम्ही जातो आणि माहिती करतो की लाईफस्टाईलच पूर्ण गेलेली आहे. कारण आम्हाला पाणी देणारही आमचे नौकर आहे, झाडू पोछायलाही आमच्या घरी कामं करणारे बाया आहे, कपडे धुणारी मशीन आहे. उठून आम्हाला इथून ते 2 कदम घरी चालावं लागत नाही, कारण पैसे कमवतो म्हणून आम्हाला सगळं काही आहे. पहिलेचे लोक जे काम करत होते त्यांना काहीच प्रॉब्लेम होत ना, म्हणून कारण की ते स्वतः इंडिपेंडंट होते. आजची आमची जनरेशन जी आहे, आम्ही सगळे निर्भर झालो आहे, सगळे डिपेंडेंट झाली आहे, म्हणून हॉस्पिटल खूप बांधायला लागले डॉक्टर्स. पहिले कुठे आजार माहीत होता? थायरॉइड माहीत नव्हता, बीपी माहीत पडत नव्हता, डायबिटीस कळत नव्हती. बॉडीचा एकही आजार, जे आजची काळामध्ये एक नवीन आजार आहे, आम्हाला माहीतच नाही पडत होते. आमचे आजी आजोबांना अजूनपर्यंत बीपीच्या गोळ्या नव्हते. 40 वर्ष लागलं, डॉक्टर म्हणते बीपी वाढला, बीपी घ्या. त्याच्यापेक्षा तर योग करणं कधी पुरते. 1 तास योग केलं तर औषधं खाणी लागत. एकाने खूप चांगलं म्हटलं की म्हणे, जेवण जर औषध सारखं घेतलं तर औषध जेवण सारखं घ्यायची गरज पडणार नाही. म्हणून योग सोबत आपण जे आपलं एक्सरसाइज आहे, आणि तुझे अभिनंदन आहे, यंग व्यक्तीला समजलं की योगसाठी भवन बांधून द्या लागते. पुढची पिढीला हे गरज आहे. नाहीतर सगळे यंगस्टर्स आम्ही मेजॉरिटी मोबाईलमध्येच गेलो आहे. पण या प्रभागामध्ये आता आम्ही प्रचार सुरूच केला. आता काही लपण्याची, मराठी जास्त येत नाही मला, आता काही मन आहे, मी ऐकते फक्त. ते मन आहे ना काहीतरी, जाऊ दे, एवढं डेंजर नाही येत मला. आता सगळ्यांना माहिती आहे 4-5 दिवसात इलेक्शन लागणार आहे आणि या प्रभागमध्ये सगळ्यात डेंजरस आहे. माझा पराभव झाला ॲज ए खासदार. मी नवीन होती, सगळ्यांनी म्हटलं यंग आहे, नवीन आहे, काही करता नाही येईल. पण 5 वर्षामध्ये मी प्रूफ केला की पार्लमेंटमध्ये एक नवीन व्यक्ती, वन ऑफ दी यंगस्टर जाऊन आपल्या जिल्ह्यासाठी भांडू शकते, भांडून प्रत्येक गोष्टी तिथून खेचून आणू शकते. माझा पराभव मला जेवढा लागलं असन त्याच्यापेक्षा या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त लागणारा विषय आहे. कारण जे विकास होणार होता, बरेचशे राजनीती लोकांनी आपले राजकारण केलं, पण मतदारांनी तिथे जर सांभाळलं असतं तर या जिल्ह्यामध्ये आज खासदार कोण हा शब्द कोणीच ऐकला नसतं. सगळ्यांना माहित असतं खासदार कोण आहे, काम कोण करत आहे. कई लोग तो डरते, तुम्हारा माइक भी डरता है क्या? आणि या प्रभागमध्ये आज ऋषिकेश, इथे ये रे बाबा समोर, मागे जाऊ नको कुठे, हम तुम्हारे साथ है, डरने की कोई बात नहीं है. आणि या प्रभाग जेव्हा महायुती होती, आपण सगळ्यांना चालवलं. महायुतीमध्ये गठबंधन होता, जेव्हा आपण सगळं काही केलं. पण आता फक्त मी तुम्हाला एवढीच विनंती करीन, आज कोणत्याही पदावर नाही आहे ऋषी. जेवढेही आमचे उमेदवार इथे बसले, आज कोणी पदावर नाही, हा तर नवीनच आहे. ऋषीच्या माध्यमातून या पूर्ण प्रभागामध्ये 3.5 कोटीचे उद्घाटन आज आम्ही करत आहे. किती? मी तेव्हा चुकत होती, आत्ताच येऊन मला सांगून गेला म्हणे 3 नाही आहे, 3.5 कोटी आहे. आमदाराला किती फंड भेटते एक मतदारसंघासाठी? 5 कोटी. किती? आणि एकट्यानी बिना पदानी 3.5 कोटीचे आज भूमिपूजन जर करत आहे. आणि या ग्राउंडमध्ये जेवढंही राजकारण झालं, काकांनी मला समजून सांगितलं, असे किती राजकीय लोकांना आपण ठीक केले आहे, ते पुढे करू काका. मी आपल्याला एवढीच विनंती करायला आली, या प्रभागामध्ये 11,500 मतदार एक असे वर्गाचा आहे जो वर्ग एक मतांनी त्यांचा ठराव होते
आणि एक मतांनी ते एक जेही नंबर असेल त्या नंबरचं बटन दाबतात आणि आपल्यामध्ये आपला शेजारी आहे, नातेवाईक आहे, लग्नात आला होता, आपण काय बोलू, कोणाला सपोर्ट करायचा, आपले मतांचे विभाजन होतात. पण जर 11,500 मत एक मतांनी जर पडले तर या प्रभागाला कधी नगरसेवक सापडणार नाही. म्हणून एक मतांनी कमळचे जेवढे उमेदवार राहील त्याला तुम्ही साथ द्या, एवढीच मी तुम्हाला विनंती करू शकते. 11,500 मतदार म्हणजे तुम्ही आम्ही नाही. जे डोक्यावर कुंकू आणि बिंदी लावून फिरणारे ते मतदार नाही. तो मतदार असा आहे की जसा मदुराईमध्ये एक मंदिरात एक जजच्या अगेन्स्टमध्ये जेव्हा सगळे ऑपोजिशन त्यांच्या विरोधात जाते, कारण त्यांनी मंदिरामध्ये दीप प्रज्वलन करासाठी जेव्हा त्यांनी त्यांच्या बाजूनी निर्णय ठेवलं, त्याचा विरोध करण्यासाठी DMK पासून सुप्रिया ताई पासून आमचे उद्धव साहेबांसारखे त्यांचे मेंबर ऑफ पार्लमेंट सगळ्यांनी 100 लोकांपेक्षा जास्त खासदारांनी त्या पत्रावर साईन केला का की त्या जजला परमनंट तिथून हटवा आणि त्यांची खुर्ची खाली करा. का? कारण की त्यांनी मंदिराच्या हक्कामध्ये तो निर्णय दिला आणि दीप प्रज्वलन करण्यासाठी त्यांना परमिशन दिली. पण दीप प्रज्वलन ते करू शकले नाही कारण त्या राज्याची सरकार त्यांच्या विरोधात गेली आणि तिथे ज्यांची ताकद जास्त होती त्यांच्या पाठीशी गेले. म्हणून तुम्हाला मी विनंती करीन, माझे वेळीस जे चूक, जे लोकांनी मतदान नाही दिलं, ज्यांनी दिलं त्यांचं धन्यवाद आहे, ज्यांनी नाही दिलं त्यांनी पुढच्या वेळीस लक्षात ठेवा, बा गरीब आहे, साथ देत जा. काम करणारी व्यक्ती आहे मी आणि तसंच आमचा ऋषिकेश हा काम करणार आहे. 11,500 जर एक झाले तर आपल्याला खूप कठीण आहे. आपला एकही मत दुसऱ्याला गेला नाही पाहिजे, त्याकरिता तुम्ही फक्त काळजी करा. आणि प्रभागची आणि कॉर्पोरेशनचं असं आहे, महानगरपालिकाचं मी तुम्हाला सांगते, इंदोरमध्ये पूर्ण देशामध्ये इंदोर एक नंबरवर आहे स्वच्छतामध्ये. मुख्यमंत्री आमचे देवाभाऊ आहे, देवेंद्र फडणवीस जी आहे. गार्जन मिनिस्टर आमच्या जिल्ह्याचे आमचे बावनकुळे साहेब आहे. जेवढे पैसे जेवढे फंड तुम्ही मागा, आता सभागृह झालं आहे, तुम्हाला वॉकिंग ट्रॅक पासून प्रत्येक गलीमध्ये एंट्री आणि आउट करण्यासाठी जेवढे CCTV कॅमेरे पूर्ण कॉर्पोरेशन एरियामध्ये लागत असेल ते कॉर्पोरेशनच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी आपण ते CCTV कॅमेऱ्यासोबत वॉकिंग ट्रॅक प्रत्येक गार्डनमध्ये सभागृह खेळण्यासाठी लहान मुलांना खेळणे. कारण मुख्यमंत्री आपले जेवढे पैसे लागते तेवढे पैसे आपण अमरावतीमध्ये आणू, कारण देवेंद्र साहेबांची नाळ आमच्या अमरावती सोबत कनेक्टेड आहे. त्याचा फायदा आपण घेतला पाहिजे. एकही मत नातेवाईक, नाता, शेजारी, एरियातला, परिसरातला पाहून आपण दिलं तर आपला विकास होणे नाही आहे. शहराचा विकास म्हणजे सौंदर्यीकरण पाहिजे, नाली स्वच्छ झाली पाहिजे, कचरा उचलला पाहिजे, CCTV कॅमेरेस लागले पाहिजे, लायब्ररी झाल्या पाहिजे, सभागृह झालं पाहिजे. सगळ्या गोष्टी हा सगळे कॉर्पोरेशनच्या अंडरमध्ये येते आणि त्याला पैसे आणण्यासाठी असेच लोक या पूर्ण प्रभागामध्ये लागेल, तेव्हाच कुठे जाऊन प्रभागचा विकास होते. ते काका म्हणत होते किती वर्षापासून मागते, 82 पासून सोसायटी आहे, कॉलनी आहे. किती 82 ना काका, 84 पासून असल्यानंतर आज मी भूमिपूजन करत आहे. म्हणजे विचार करा, आमचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून आहे. आम्ही जन्मही घेतला, खासदारी झालो, परतही उभा राहू, परत खासदार होऊ. पण या कॉलनीचा जर विकास होत नाही आहे तर त्याच्यासाठी आपण सगळ्यांना विचार करावा लागेल आणि एक मत करून या सगळे कमळाला ध्यान नाही इथे एवढं बोलली, आता तर म्हणा की ध्यान दिन म्हणून आहे ना सोबत ऋषी. त्यांच्या आज त्या पद्धतीने सभागृह करून देते, योगचं भवन करून देते, स्वच्छता, पेइंग ब्लॉक्स, कॅमेराज, स्ट्रीट लाईट. कॉलनीमध्ये सगळ्यात मी जे प्रॉब्लेम पाहते की स्ट्रीट लाईटच नाही आहे, पथदिवेच नाही दिसत आहे कुठे. कारण आपण लोक सोसायटीचे कॉलनीमध्ये राहणारे मोठे घर बांधतो, पण सोसायटीच्या एरियाचे कामासाठी जे पाठपुरावा आपल्याला आपले प्रतिनिधित्व करणं करावं लागते ते आपण करण्यामध्ये कमी पडतो. जर आपण स्लम एरियामध्ये गेले तर तिथे तुम्हाला पथदिवे दिसतात, स्ट्रीट लाईटही दिसते, तुम्हाला गार्डनही दिसते, तुम्हाला लायब्ररी दिसते, तुम्हाला सभागृहही दिसते. तिथे दुर्गादेवी गणपती बनवण्यासाठी तुम्हाला मोठे मोठे स्टेज पक्के दिसतात. कारण ते पाठपुरावा करतात, मागे लागतात, फोन करतात, नेत्यांना सांगतात की आम्हाला गरज आहे, आम्हाला करून द्या. तुम्ही जर ते सगळं केलं तर ऋषीनी 1 कोटी म्हटलाय, तुम्हाला 2 कोटी सुद्धा या पूर्ण क्षेत्रामध्ये आणून देईन, तेवढी ताकद ठेवते आणि आम्ही त्याच्या पाठीशी आहे. एवढंच मी तुम्हाला सांगन.
आणि जेवढे लोक आम्हाला आमच्यावर प्रेम करतात, माझे सोबत होते, देखो पद तो गया है, पद से तो मैं हारी हूँ, पर हिम्मत नहीं हारती। हिम्मत तो मैंने मजबूती से गांठ बांधी है। हिम्मत तना मैं कभी हारी थी, फौजी की बेटी हूँ, बॉर्डरवर लढणारे माझे वडील होते, तो मी हिम्मत हारणारी नाही आहे। माझ्या रक्तातच नाही हारणं। कितने भी दुश्मन आए, दुश्मनों से तो पहचान होती है मैं कितनी ताकतवर हूँ। तो ऐसे दुश्मन तो होने भी चाहिए सामने, पता कैसे लगेगा मेरे में दम है की नाही आहे। म्हणून आपल्याला फक्त एवढीच विनंती करीन, ऋषी सोबत जेवढेही आमचा पूर्ण पॅनल बसन या प्रभागामध्ये, त्याला आपण साथ द्या। काका आपला आशीर्वाद, वानखेडेताई काकू आपला सुद्धा योग करता करता रोज एक मंत्र चालवायचा रे, कमळ चालवायचा आहे, जापच जपायचा जोपर्यंत आता इलेक्शन होत नाही। कारण दोन चार दिवसातच आचारसंहिता लागते। योग करो निरोगी राहो म्हणतात ना आमचे बाबाजी, तसंच तुम्ही म्हणायचं प्रभागचा विकास करायचा, कमळ चालवायचा, जापच चालू ठेवायची। सगळ्यांना जेवढे बुजुर्ग आहे त्यांच्याकडनं मी आशीर्वाद घेते की आमची पुढची लढाई जेही मी माझे जीवनामध्ये लढण, मी काही विचार घेऊन काम करत आहे। आपले सगळे बुजुर्गांचा आशीर्वाद माझे डोक्यावर राहिला तर नक्की जे विचार केला अमरावतीसाठी येणाऱ्या भविष्यामध्ये आम्ही सगळे आमचे देवाभाऊची साथ घेऊ आणि या पूर्ण अमरावतीचं नाव पुढे कशा न्यायचं आहे त्याच्यासाठी मी नक्की प्रयत्न करेन। एवढंच तुमच्याकडनं अपेक्षा करते। धन्यवाद। भारत माता की